मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रिगल सिनेमा परिसरामध्ये बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा सुशोभीकरणाच्या नावाखाली झाकण्यात आल्यानं आता वाद निर्माण झालाय। 2021 मध्ये उभारलेला पुतळा निवडणुकीपूर्वी झाकलाय, त्यामुळे श्रेयवाद आणि राजकीय चर्चांना उधाण आलं आहे। आपण पाहतोय की बाळासाहेब ठाकरेंचा हा पुतळा खूप जुना आहे आणि रिगल सिनेमा या मुंबईतल्या मध्यवर्ती भागामध्ये तो होता, मात्र त्याची डागडुजी करण्यासाठी त्याला झाकलं गेलं असं म्हटलं जातंय। पुढच्या काही दिवसातच त्यांची जयंती आहे आणि त्या निमित्तानं त्याचं सुशोभीकरण करायचं आहे आणि त्यासाठी डागडुजी करावी लागणार आहे। मात्र ही सगळी घडामोड झालेली आहे ती अगदी निवडणुकीच्या तोंडावर झाली आहे, त्यामुळे श्रेयवाद या मुद्द्यावरून हे झालंय का हा प्रश्न उपस्थित होतोय। शिंदे फडणवीसांच्या मनामध्ये बाळासाहेबांची भीती बसली आहे। बाळासाहेबांचा पुतळा झाकल्यामुळे संजय राऊत आक्रमक झालेत। बाळासाहेब हे एका पक्षाचे नेते नाहीत, तर मुंबईमध्ये अटल बिहारी वाजपेयींचा पुतळा का झाकला नाही असा प्रश्न त्यांनी विचारलाय। बाळासाहेबांच्या नावानं मतं मागताना तुम्हाला पुतळा का झाकावासा वाटतो अशा प्रकारचाही प्रश्न त्यांनी विचारलेला आहे। तेव्हा या घटनेवरून संजय राऊत चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। बाळासाहेबांचा तुम्ही पुतळा झाकताय, पण निवडणूक आयोग इतका मूर्ख आहे की बाळासाहेबांचे फोटो आम्ही पाठी बॅनरवर लावतोय। प्रत्येक जण ते चोरलेला शिवसेनावाले लावतायत, भाजपवाले लावतायत, ते कसे झाकणार तुम्ही? एक पुतळा झाकून काय होणार आहे? इतका मूर्ख आयोग आम्ही आयुष्यात नाही पाहिला। मग अटल बिहारी वाजपेयींचा झाकलात का? महात्मा गांधींचा झाकलात का? टिळक सुद्धा काँग्रेसचे अध्यक्ष होते एकेकाळी, त्यांचा झाकलात का? सांगा ना, कोणाचे झाकले आणि बाळासाहेबांचेच का झाकले? याचं उत्तर द्यावं लागेल।